आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील महालपाटणे येथून धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे। गंगावाडी शिवारातील पाटचारी क्रमांक 7 परिसरात शेतकरी कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केली। कांदा विक्रीतून मिळालेले तब्बल 52,000 रुपये आणि सोन्याची मंगळपोत चोरट्यांनी लंपास केली आहे। महालपाटणे येथील बापू उखा चव्हाण हे शेतकरी असून त्यांनी कांदा विक्रीतून मिळालेले 52,000 रुपये घरातील कपाटात ठेवले होते। 18 ऑगस्टच्या मध्यरात्री घरातील सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कौल उचकटून घराच्या मागील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला। त्यानंतर कपाट उघडून 52,000 रुपयांची रोकड आणि सुमारे 28 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपूत चोरी करून चोरटे पसार झाले। सगळे कुटुंबीय जागे झाल्यानंतर कपाटातील रोकड आणि सोन्याची मंगळपूत गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी तातडीने देवळा पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील आणि पोलीस हवालदार श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली। चोरीचा तपास जलद गतीने करण्यासाठी नाशिक येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। श्वान पथकाने चोरीतील वस्तूंचा नमुना घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला। तसेच ठसे पथकाने घटनास्थळी आवश्यक ठसे आणि नमुने घेतले। कांदा विक्रीतून मिळालेली रक्कम घरात आणल्यानंतर अवघ्या काही तासात चोरीला गेल्याने चव्हाण कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे। चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून द्यावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे। दरम्यान चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांकडून सुरू आहे। शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या चोरट्यांचा पोलीस कधी शोध घेतात याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। दरवाजा ओपन होता माझ्या कानात गळ्यात, तरी मग आम्हाला काही हात लावला नाही का काही नाही का काहीच नाही, आम्हाला सासूलच नाही। जेव्हा मी उठले ते कौलं पाहिले, मी यांना म्हणायला लागले, अहो म्हटलं कौलं तर निघालेले, खाली जो पडले असते तर कुठले असते म्हटलं हे कौलं।